तर आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो बघा, आता या तारखेपासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार। आता विखे पाटलांनी सांगूनच टाकले। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे की आता बघा लाडक्या बहिणींनो, आता 2100 रुपये कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार व 1500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार, संपूर्ण आता माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। मी तुमच्या समोर लाईव्ह दाखवणार आहे। आता अपडेट आलेली आहे आपल्याकडे। तर लाडक्या बहिणींनो बघा, आता सर्वात वरती इथे बघा, आता लाडक्या बहिणींना या तारखेपासून 2100 रुपये मिळणार। विखे पाटलांनी सांगूनच टाकले। बघा लाडक्या बहिणींनो, आता विखे पाटलांनी आता सांगून टाकले की लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, पण द्या। आता बघा काय सांगितलं आहे, आता तुमच्या समोर मी लाईव्ह दाखवणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता सर्वात वरती बघा येते, आता विखे पाटील म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणींना कारभाराने झाले आहेत। आता विरोध पक्ष म्हणायचे आहे आणि निवडणूक संपल्यावर तुमची योजना बंद होईल, पण योजना अजूनही चालू आहे आणि तुम्हाला तुमच्या जानेवारी महिन्याचा हप्ता मिळेल आणि बजेटानंतर तुमचे मानधन 1500 रुपयावरून 2100 रुपये होईल। विखे पाटील यांनी विश्वास दिला की लाडक्या बहिणींना योजनेसाठी सरकार कधीही काही अडचण निर्माण होऊ देणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 1500 रुपये तुम्हाला हे पहिले मिळत होते, तर आता 2100 रुपये मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता 2100 रुपये लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, म्हणजेच की आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता ज्या लाडक्या बहिणीचे पैसे जे परत घेण्याचे निर्णय होतात तो काय, बघा लाडक्या बहिणींनो, दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीच्या दृष्टी काही महिला अपात्र ठरल्याने या योजनेवर आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत। पण सरकारने ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहे त्यांना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे। काही दिवसापूर्वी सरकारने असे सांगितले होते की अपात्र महिलांच्या पैशाची वसुली केली जाणार नाही, पण आता बेकायदेशीरपणे लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याचा निर्णय घेतला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार आहे, कारण की बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे 2.5 लाखापेक्षाही उत्पन्न, म्हणजेच की टॅक्स पावतीमध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, म्हणून त्या लाडक्या बहिणींना आता या योजनेपासून काढून टाकण्यात येणार आहे। जर लाडक्या बहिणींनो, तुमचं पण 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही आता या योजनेपासून वंचित राहणार आहे। म्हणून आता हे तुम्हाला जे 7वा हप्ता आहे, म्हणून आता या योजनेत म्हणजे की आता लेट गेला आहे, म्हणून आता तुम्हाला लवकर आता लाडक्या बहिणीला काढून टाकला आहे आणि तुमचा आता 7वा हप्ता लवकरच मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशी ही माहिती होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद। भेटूया पुढच्या अशाच अपडेटमध्ये।